student, good evening. कसे आहात? बरे आहात ना? Yesterday we have learned so simple sentences which are depend on the tenses. We don't know. Suppose you are not knowing the uh, tense, not a single tense. That is like present tense, past tense, and future tense, continuous, future perfect, and future continuous, simple future, future imperfect, and future perfect tense. You never be knowing. Suppose, let us you don't know. Then you have to do some sentences very simple. I go to school. I want to play the cricket. Huh? Very good. You are speaking इंग्लिश आहे की नाही, असे छोटे छोटे. आणि मी लिहित आहे, मी वाचत आहे, मी ठेवत आहे, आहे की नाही, मी बघत आहे, मी टी व्ही बघत आहे, मी दूरदर्शन बघत आहे. आय एम वॉचिंग टेलिव्हिजन, नाही का. आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रीडिंग अ बिग नॉव्हेल. नॉव्हेल म्हणजे कादंबरी. आय एम रीडिंग अ मराठी बुक. I am reading a history book. I am reading a English book. आहे की नाही, स्टँडर्ड 9, 10 अशा प्रकारचे छोटे छोटे वाक्य वहीमध्ये लिहून ठेवायचे. बरोबर. आज आपण छोटंसं इंग्लिश स्पीकिंगमध्ये स्ट्राईक वेन द आयर्न इज हॉट. आयर्न म्हणजे लोखंड. ज्यावेळेस गरम असतं ना त्यावेळेस वापरलं जातं ना, किंवा ज्यावेळेस लोखंडाला ताव दिला जातो त्याच वेळेस वस्तू बनवल्या जातात. मग कुऱ्हाड असेल, आहे का नाही, पट्टी असेल, मोठ्या प्रकारचं टिकाव असेल, पावडर असेल, अशा प्रकारचे शेतीच्या उपयोगी अवजारे असतील. म्हणजेच लोखंडाला ताव असेल तरच ते अवजारं बनवता येतात. म्हणजे स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट म्हणजेच मोके पर काय करायचा, चौका मारायचा. वेळेलाच काय करतो आपण, योग्य ती ॲक्शन घेतो. मोके पे चौका. आता इथं आय डोंट नो व्हॉट टू डू. आय डोंट नो मला माहीत नाही. आय डोंट नो. नो म्हणजे माहीतच नाही. डोंट म्हणजे माहीत नाही. आय डोंट नो मला माहीत नाही. व्हॉट टू डू काय करावं. डू म्हणजे करणे. व्हॉट म्हणजे काय. आय डोंट नो व्हॉट टू डू मला माहीत नाही काय करावं. आय डोंट नो मला माहीत नाही काय करावं. आय डोंट नो. ॲटलिस्ट लिसन टू मी. कमीत कमी माझं ऐक. ॲटलिस्ट कमीत कमी माझे ऐक. मी म्हणजे माझे. ही इज गेटिंग स्पॉइल्ड. अरे तो काय मित्र होता, सुरुवातीला चांगला होता की नाही, पण आता बिघडला. स्पॉईल म्हणजे बिघडला. स्पॉईल दूध सांडलं. स्पॉईल बिघडणे म्हणजे ही इज गेटिंग स्पॉईल. तो बिघडला. काय तो कामातून गेला, तो बिघडला. तर चांगलं वर्तन नाही, नाही का, तो बिघडला. बी केअरफुल नेक्स्ट टाइम. सुरुवातीला त्याला काहीतरी चुकलं असेल ना, तर बी केअरफुल नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेस काळजी घे. ठेच लागली असेल किंवा चालताना सायकलवरून पडला असेल, म्हणून काय म्हणते त्याला दुसरे लोक, मित्र काय म्हणतात, पुढच्या वेळेस काळजी घे. टेक केअर नेक्स्ट टाईम. पुढच्या वेळेस बी केअरफुल नेक्स्ट टाईम. पुढच्या वेळेस काळजी घे. दे ऑलवेज हेल्प अदर्स. ते नेहमी इतरांना मदत करतात. ऑलवेज म्हणजे नेहमी. दे ऑलवेज ते नेहमी. अदर्स इतरांना. हेल्प मदत. दे ऑलवेज हेल्प टू अदर्स. दे ऑलवेज हेल्प अदर्स. ते इतरांना नेहमी मदत करतात. ते नेहमी इतरांना मदत करतात. वी शुड वर्क टुगेदर. तुम्ही एकत्र काम केलं पाहिजे, आहे की नाही. तुम्ही एकत्र काम केलं पाहिजे. आय कॅन डू. यस मी करेन. यू कॅन डू. तू करशील. डोंट वेस्ट टाईम नाऊ. आता वेळ वाया घालवू नका. डोंट वेस्ट टाईम नाऊ. आता वेळ वाया घालू नका. शेअर अँड